बातमी लातूरमधून आहे। बाभळ गावात पोटॅश खत बोगस निघाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकरी आणि शिवसेनेकडून कृषी सेवा केंद्रांवर आंदोलन करण्यात आले। खताची पोती कृषी सेवा केंद्रांवर फेकत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये बियाणे आणि खतं बोगस निघत असल्याच्या तक्रारी वारंवार शेतकरी करतायत आणि आता आपण जर पाहिलं तर बाभळगावमध्ये आहोत आणि बाभळगावमध्ये हे पोटॅश खत जे आहेत ते या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी घेतलेलं होतं। 60 पोते खत घेतलेलं होतं। पोटॅश खत म्हणून त्यांना विकण्यात आलेलं होतं। मात्र यामध्ये जर पाहिलं तर पोटॅश शिवाय वेगळीच वस्तू जी आहे ती समोर आली आपल्याला पाहायला मिळते। शेतकरी तक्रार करतात बोगस बियाण्याबद्दल असेल किंवा खतांबाबत असेल। कृषी विभाग किंवा जे संबंधित अधिकारी आहेत ते सॅम्पल घेतात आणि ते तपासायला जातं। शेतकरी मात्र अडचणीत येतो। प्रसंगी पेरणीची जी प्रोसेस आहे किंवा जी पिकं उगवण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये अडथळ्यांची शर्यत पार करत शेतकरी पुन्हा पुढे जात असतो आणि सातत्यानं मागणी केली जाते आहे की अशा प्रकारचे जे बोगस बियाणे आहेत किंवा खतं आहेत त्यांची जी काही प्रक्रिया आहे कारवाईची ती कडक करा अशा प्रकारची मागणी होते। मात्र याकडे प्रशासन असेल किंवा सरकार असेल दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TVNL मराठी, लातूर।